सुमारे 1 वर्षापूर्वी गायीच्या मूळ मालकानं गाभण राहत नाही म्हणून सोडून दिलेल्या गायीला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील प्राणीप्रेमींनी आसरा दिला। कत्तलखान्यात जाणाऱ्या गायीचे प्राण वाचवून तिचा सांभाळ केला। जयसिंगपूरच्या शाहूनगर समडोळे मळा येथील व्ही बॉय चौक मंडळाने नुकतेच गायीचे डोहाळे मोठ्या दिमागात साजरे केले। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। प्राणीमात्रांच्या हक्कासाठी धावून जाणारे तसे मोजकेच असतात। त्यांच्या कामाचा आदर्श अनेकांनी घ्यावा असाच असतो। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील काही मित्र एकत्र येत त्यांनी प्राणीप्रेम जोपासला आहे। जयसिंगपूर, कोल्हापूर शहर आणि परिसरातील भटक्या गायी, जखमी झालेली कुत्री यांच्यावर उपचार करून तसेच कोणत्याही वन्य प्राण्यांची सुटका करून त्यांना जीवदान देण्याचं काम हे तरुण गेली अनेक वर्ष करत आहेत। ही 1 वर्षाच्या मागं ही गाय एका ठिकाणी कत्तलखान्याकडे जाणार होती। ह्या गायीची तेव्हा तब्येत नादुरुस्त होती। ह्या गायीला आम्ही पोरापोरांनी घेऊन आलो। तिथून घेऊन आल्यानंतर तिला ठेवायचा कुठं हा प्रश्न पडलेला। तिथून आम्ही इथं चौकातच ठेवलं, चौकातच पालनपोषण करत होतो। त्यानंतर ही गायी गाभण राहिल्यानंतर हिचा डोहाळ जेवून कार्यक्रम एकदम मोठ्यानं करायचा असं ठरवलं आम्ही पोरापोरांनी। एकदम मोठ्याने बी केलता आम्ही कार्यक्रम हा। सुमारे 1 वर्षापूर्वी काही गायी कत्तलखान्यामध्ये जाणार असल्याची बातमी समजली होती। यावेळी या तरुणांनी एकत्र येत वाहतूक करणारा टेम्पोला अडवून त्यातील गायींची सुटका केली होती। त्यापैकीच एक गाय या मंडळाने सांभाळण्याचा सामुदायिक निर्णय घेतला। दिसायला गोंडस असलेल्या या गायीचा सांभाळ मंडळाचे सर्व कार्यकर्ते अगदी आपुलकीच्या भावनेने करू लागले। चांगलं पालन पोषण केल्यानंतर गाय गाभण राहिली। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या गोंडस गायीचं नाव राधा असं ठेवलं। लाडक्या राधा गायीला 7 महिने पूर्ण झाल्यानंतर तिचे डोहाळ करण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात करण्याचं नियोजन मंडळाकडून करण्यात आलं। त्यानुसार जयसिंगपूरच्या शाहूनगर समडोळे माळा येथील व्ही बॉय चौक मंडळांच्या तरुणांनी राधा गायीच्या डोहाळाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापल्या आणि या आगळ्या वेगळ्या राधा गायीच्या डोहाळ्याचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला।